नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। बीड जिल्ह्यात लातूरमध्ये, सांगली, सोलापूरमध्ये काही असे भाग आहेत की ते अजूनही पेरण्या नाहीत। या संदर्भात देखील आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। आणि विषय खान्देश नंदुरबारचा जे की आपण 5 आणि 6 ला मोठी व्याप्ती सांगितली आहे, ज्याची सुरुवात 4 ला होईल असं सांगितलंय। तिथे सुरुवात पण झाली, पण पाण्याच्या थेंबाची जाडी मात्र वातावरणात गारवा असल्यामुळे बनली नाहीये। मात्र ती उद्या काय पराक्रम करणार आहे 5 जुलैला आणि 6 जुलैला, या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवतोय, तर चालेल। आणि एक महत्त्वाचं म्हणजे मला काही जण विचारत आहे की खंड केव्हा आहे, म्हणजे अति पाऊस असलेला भाग, तर त्याबद्दलही बोलणार आहोत। सध्या पूर्व विदर्भ, जालन्यातल्या अनेक भागांमध्ये झडीचं प्रमाण चालू आहे। मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी खूप अत्यंत हलका तर काही ठिकाणी बरा पाऊस पडतो आहे। पश्चिम महाराष्ट्राच्या काही कोकण किनारपट्टी साईडला, काही पुणे, सांगली, सोलापूर असे पश्चिमी भाग जे आहे तिथे काही ठिकाणी चांगला, मात्र कोकणामध्ये अति चांगला पाऊस हा होतो आहे, अतिवृष्टीसारखा पाऊस होतोय। 5 जुलै पासून मान्सूनचा जो काही प्रभाव आहे तो आता मराठवाड्याच्या दिशेने थोडा चांगला प्रभाव टाकणार आहे, ज्यामध्ये धाराशिव सुद्धा बऱ्यापैकी घेतला जाईल अशी परिस्थिती उद्यापासून उद्भवते आहे। 5 जुलै पासून लातूर परिसरामध्ये जवळपास बऱ्यापैकी सुरुवात होते आहे। लातूर जिल्ह्यातल्या अंबाजोगाई, केज, अहमदपूर परिसर हा भाग आहे। उद्या काही ना काही म्हणलं किंवा वातावरणाचं वारं जरी असलं तर उद्या गढी, गेवराई परिसर, मादळ, मोही पट्टा, बोरगाव, चाकला हे जे काही भाग अत्यंत कमी पावसावरती तिथे चालू आहेत पेरण्या, अशा भागांना उद्या दिलासा मिळेल। पाथर्डी ते पैठण असा एक तिथे स्थानिक लेवलला एरिया बनतोय। तिथे ढगांची थांबण्याची जी काही प्रक्रिया आहे, पडण्याची तर आहेच आहे, पण तिथे काही प्रमाणात पाण्याच्या थेंबाची मोठी जाडी वाढणं, अशा प्रकारचा प्रभाव कडाष्टी, पाथर्डी ते पैठण आणि गडी परिसर ते बीड जिल्हा, जामखेड परिसर, माजरसुंबा, बार्शी पट्टा आणि त्याचबरोबर लातूर पर्यंतचा एरिया घेण्याचा अंदाज आहे। यामध्ये माजलगाव, परभणी, पालम, बसमत, हिंगोली यामध्ये अटॅचमेंट मध्ये आहे। इथे ढग चांगल्या पद्धतीने काळ्याकुट्ट ढगांच्या फळ्याची फळ्या सकाळी आणि दुपारनंतर अशा दोन्ही पिरियड मध्ये येण्याचा अंदाज आहे। त्याचबरोबर इकडे पाहायला गेलं तर आपण अहिल्यानगर मध्ये सुद्धा श्रीगोंदा दक्षिणेकडील भागांना वाढ होण्याचे चान्सेस आहेत, पण पेरणीचा सल्ला चांगली ओढ झाल्याशिवाय नाहीये आणि काही पेरण्या थोड्याफार लांबतात, कारण की आता 4-5 ला पाणी येतोय म्हणल्यानंतर मृग पासून हा पेरण्या लांबलेल्याच आहेत। सगळ्यात महत्त्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात। तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो। तर पुणे परिसरामध्ये भिवंडी, मुंबईला उद्या अतिवृष्टीचा ते रेड अलर्ट मॉडेलनुसार बनलेला आहे। त्यामुळे मुंबईची तुंबई व्हायला उद्या फक्त 6 वाजेपर्यंतची वेळ आहे। यामध्ये कोल्हापूरचाही समावेश आहे पश्चिम भागामध्ये, हे चित्र ह्या भागातलं आहे। विदर्भाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण काल विदर्भ दौरा केलाय। लोणारची परिस्थिती जर पाहिली तर अति पावसानं बिकट होत चालली आहे, पिकांना सड निर्माण होते अशी परिस्थिती आहे। पण हा पाऊस तुमच्या भागामध्ये 7 ला काही प्रमाणात कमी होईल, पण 8 ला बऱ्यापैकी कमी होईल। पण राज्यातलं हे जे काही ढगाळ वातावरण आहे 8 जुलै पर्यंत थांबणार नाहीये। 6 ला, 5 ला आणि 6 ला उद्या आणि परवा आणखीन बळकट होत जाणार आहे। त्यामुळे जवळपास पूर्वेकडील भागांना सुद्धा, वाशिम परिसर सुद्धा तो बऱ्यापैकी घेईल आणि तिथे सुद्धा पाऊस कदर आणून टाकेल अशी परिस्थिती पाहायला मिळते। लोणार, मेहकर, भोकरदन, जाफराबादचा ही जोर उद्या आणखीन वाढणार आहे। छत्रपती संभाजीनगरचे गंगापूर, पैठणचे भागांना दिलासा, ते चांगला अति चांगला पाऊस असेल, पण कन्नड, सिल्लोड आणि वैजापूरचा देखील जोर उद्या वाढतोय। त्याचबरोबर जळगाव, खान्देश एरिया सुद्धा उद्या घेतोय। मलकापूरला जी आज मध्यम सुरुवात झाली पेरवरती, काही ठिकाणी तो अति चांगला होता, पण त्याच भागातली परिस्थिती उद्या सुद्धा अजून वाढणार आहे। नायदेवीचा जो काही परिसर आहे, अमरापूर, चिखली हा जो काही देखील भाग आहे, या भागांना सुद्धा उद्या जोर वाढतोय आणि विशेषतः या भागांमध्ये झडीचं सातत्य मात्र कायम असणार आहे।
आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा. 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, ते आपल्याला करायचे आहेत. चंद्रपूर, वर्धा, हिंगणघाट, वाशिम पट्टी देखील उद्या वाढणार आहेत. भंडाऱ्याला आणि गोंदियाला मात्र जास्त प्रमाणात व्याप्तीचा अंदाज राहणार आहे. सुरत मार्गे निघालेला जो काही लो प्रेशरचा प्रवाह आहे 5 जुलैला दमण मार्गे असलेला हा पाऊस, नंदुरबारला ऊन काही ठिकाणी पण जवळपास दुपारनंतर मेघगर्जना सुद्धा होऊन पाऊस होण्याचा अंदाज आहे. या भागात सर्वाधिक जास्त व्याप्ती राहणार आहे. बीडचं लातूरचं कनेक्शन जे आहे ते नांदेडच्या जे काही अलीकडील भाग आहे, आपण त्याला म्हणतोय लोहा वगैरे कंधार परिसर, या परिसराला जोर उद्या वाढणार आहे. आता थोडक्यात पण ऐन महत्वाच्या मुद्द्यावरती हात घालूयात, तो म्हणजे बीड जिल्ह्याच्या काही सुटलेला भाग. यामध्ये पूर्वेकडील भाग सुटलेला काही प्रमाणात त्यांनी चांगला घेतलाय, तिथली देखील शेतकऱ्यांचे मेसेज पडलेत. पण जो काही पश्चिमेकडील पट्टा आहे, जो पश्चिम महाराष्ट्र सरळ सरळ मोडला जातो म्हणजे शिरूर तालुका हा पट्टा, उद्या ह्या पट्ट्याला कोण्या हालतमध्ये संध्याकाळच्या 8 वाजेपर्यंत म्हणजे ह्या वेळेपर्यंत घेतलेलं जाईल असं मॉडेल नुसार व्यक्त होते. आणि अशाच प्रकारचा पाऊस इथे पाहायला मिळतो आहे. आणि विशेषतः नांदेड पट्ट्यापासून ते इकडे सोलापूर पर्यंत मोठ्याच्या मोठ्या फळ्या निघणार आहेत. सकाळपासूनच ही व्याप्ती वाढायला सुरुवात होईल. नाशिक जिल्हा उद्यापास पेरणी योग्य तर चांगल्या पद्धतीचा हा पाऊस इथे उद्या कव्हर करून टाकेल. संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत 2 दिवस जोर चांगला आहे. उद्या दिलासा सांगलीला आहे, अहिल्यानगरला आहे, बीडला आहे, लातूरला आहे, नांदेडला आहे. एकंदरीत सर्व जिल्ह्यांना मराठवाड्यातल्या चांगला दिलासा असणार आहे. संगमनेर पट्ट्यातला जो काही प्रभाव आहे, जो संगमनेर, श्रीगोंदा ते शिर्डी परिसरामध्ये मोडतोय, इथे देखील काही भागांना अति कंटाळा आणेल. आता तिथे काही मेसेज येतात, पण जे सोडलेल्या भागांना कितीही जास्त झाला तरी त्यांना फायदाच आहे. तर अशा भागांना तिथे चांगल्या पद्धतीचा उद्यापासून मिळतोय. आणि 5 आणि 6 ही जी काही तारीख आहे ही फायनल आहे. इथून पुढे या भागांना दिलासा देणाऱ्या तारखा नाहीत, म्हणजे जवळपास आपण देणार नाहीत. कारण की आतापर्यंत धीर धरा असं आपण ज्यांना म्हटलो आहे त्यांना ह्या तारखेपर्यंत आणलंय. 5ला आणि 6ला जो काही पाऊस असेल, 5-6 दरम्यान हा तुमच्या पेरणीचा निर्णायक पाऊस असणार आहे. याच तारखा ठरवतील की तुम्हाला पेरणी होईल की नाही. कारण की तिथून पुढे 7 पर्यंतची जी काही जोर ते वाढणार आहे. कारण की एक दिवस मागे पुढे होते, 7 पर्यंत राहील, पण 7च्या नंतर वातावरण हे थोडं थांबणार आहे. वारे पुन्हा बळकट होतील आणि पाऊस विदर्भाच्याही पलीकडे म्हणजे MP कडे सरकण्याचा वाण आहे. आणि याच्यामध्ये अकोला, अमरावती, मलकापूर, त्याचबरोबर जळगावचं, खानदेशचं पावसाचं सातत्य वाढलेलं राहील. पण मराठवाड्याचं आणि पश्चिम महाराष्ट्राचं जे काही सातत्य आहे, सध्या झडी स्वरूपाचं का होईना, हे सातत्य या मराठवाड्याच्या आणि पश्चिम भागाचं 7 जुलै नंतर कमी होणार आहे. त्यानंतर ह्या भागामध्ये काय अवस्था असेल की इथलं टेम्परेचर वाढणार नाहीये. सूर्यदर्शन 3 तास 2 तासच राहील. यामध्ये एक प्लस पॉइंट असा आहे की जो स्थानिक लेवलला मोठ्या थेंबाचा पाणी जो काही पडत असतो तो 7, 8, 9ला तिथे पुढे वाढत जाईल, पण त्याची व्याप्ती मोठी नसते. जो आपण म्हणतो ना इकडे पडला तिकडे पडला, याच स्वरूपाचा हा पाणी 7, 8च्या पुढे राहणार आहे. त्याच्या अगोदर सर्वदूर सारखा झडी ते दमदार आणि जोरदार मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र विदर्भाचा जोरही उद्या वाढला जाणार आहे. आणि एकंदरीत जालन्याच्या सर्व तालुक्यांना उद्या पासून जोर वाढणार आहे. एवढंच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून होतं. आणि जाता जाता थोडक्यात एवढंच सांगेन की प्रामुख्यानं सर्वाधिक जास्त आणि मोठ्या पाण्याची शहरं कोणती आहेत. सांगलीमध्ये पश्चिम भाग, कोल्हापूर, नाशिक जिल्हा हा सर्वाधिक जास्त पाण्याखाली असणार आहे. मुंबई, कोकण किनारपट्टीचे एकंदरीत सर्व जिल्हे, छत्रपती संभाजीनगर देखील एकंदरीत सर्व जिल्हे, भोकरदन, जाफराबाद हा देखील तालुके रडारवरती आहे. सोयगाव, कन्नड देखील आहे. वैजापूर देखील आहे. त्याचबरोबर देवळा राजा, सिंदखेड राजा हा परिसर आहे. आणि लोणार मात्र टॉप लेवलला असणारा जो काही तालुका आहे हा सुद्धा मोठ्या पावसाच्या रडारवरती आहे. त्यामुळे उद्याची जी काही कंडिशन आहे ती मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश बरोबरच पश्चिम महाराष्ट्राला एकंदरीत जास्त बाष्पयुक्त वातावरणाचा रडार बनलेला हा जो काही भाग आहे हा महाराष्ट्राला उद्या 5 जुलैला आणि 6 जुलैला जे काही दाखवणार आहे ते अंतिम सत्य ह्या पावसाचं असणार आहे. त्यामुळे हा ज्या 2 तारखा आहेत ज्या मागे सुद्धा बरसल्या नाही तेवढ्या ह्या बरसतील. म्हणजे दमदार ते जोरदार याच पद्धतीने, पण भाग घेण्याच्या बाबतीत हे 2 दिवस 5 आणि 6 जुलै हे असणार आहेत. माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद. आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.